नमस्कार. मी प्रेमा सुकुमार चौगुले, कोल्हापूर ताराबाई पार्क येथे राहते. माझं माहेर रुकडी. वडील माझे मरीन इंजिनियर असल्यामुळे बालपण सगळं रत्नागिरीत गेलं. आम्ही 4 भावंड. आई माझी खूप छान स्वयंपाक करायची आणि आग्रहाने वाढायची. अजूनही तीच करते आणि ती खूप काळजीही घेते. एक त्याचं उदाहरण म्हणजे जेव्हा माझी डिलिव्हरी झाली आणि लहान 2 महिन्याचं बाळ होतं आणि डॉक्टरनी डोळ्यात घालायला काही ड्रॉप्स दिले होते, तेव्हा ती पहिल्यांदा म्हणाली की अगोदर माझ्या डोळ्यात घालून बघा, थोडा वेळ थांबून मग बाळाच्या डोळ्यात घालू. इतकी ती काळजी घेणारी. आणि वडीलसुद्धा मी जेव्हा 83ला 7वीत होते तेव्हा माझ्या नावावर बँकेत खातं काढलं आणि पैशाचे व्यवहार मी करत होते. तेव्हा 1000 रुपये म्हणजे सुद्धा खूप मोठी रक्कम होती. बँकेतनं कॅश घेतल्यावर एक एक नोट बेंचवर बसून मी मोजणार आणि मोजता येत नव्हते तेव्हा पैसे. तर तेव्हा एक दिवशी वडील म्हणाले, कॅशियर जेव्हा पैसे मोजत असतात तेव्हा तिकडंच लक्ष द्यायचं, म्हणजे आपलं हे कामसुद्धा हलकं होते. अशी लहान असल्यापासूनच काळजी घेणारे, जबाबदारी टाकणारे आणि आदरयुक्त भीती असणारे माझे पालक. 14व्या वर्षी लग्न झालं आणि सासरी आली. नुकतीच जानेवारीला 14 वर्ष पूर्ण झाली आणि मेमध्ये लग्न झालं. माझे वडील मिस्टर माझे इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. मला नात्यातच दिलं होतं मामांच्या मुलाला. त्यामुळं मला बालपणापासून एकत्र कुटुंबात असलेले माझे 4ही मामा आणि त्यांचं 24-25 लोकांचं कुटुंब मी पाहिलं होतं एकत्र नांदताना. त्या घरात फार अवघड गेलं नाही. पण माझी आई म्हणायची की माझी सासू म्हणजे माझ्या आईची सगळ्यात मोठी भाऊज आहे. तेव्हा त्यांनी खूप कष्ट केलेत त्या घरात आल्यापासून, अगदी पहाटे दळण्यापासून. तेव्हा तू जेव्हा जेव्हा इथं असशील तेव्हा सगळी कामं कर आणि तुझ्या सासूला मदत कर. माझे मिस्टर कोकणात सर्व्हिसला असायचे. आम्ही अधूनमधून गावी यायचो, पण त्यांना जमेल तशी सगळी कामं मी करायची. आणि आमच्या घरात आता सगळे शिकून माझे दीर वगैरे मोठे झाले, आपापल्या क्षेत्रात काम करू लागले. घरात वाड्याला 4 भिंती जरी असल्या तरीसुद्धा आता एकत्रितच सगळे विचार होतात. सगळे विचार विनिमय काय असेल ते आपण सगळे एकत्रित आणि मोठे काय सांगतील त्याच पद्धतीनं आम्ही वागतो. हीच पद्धत आमच्या मुलांनासुद्धा लागली आहे. हळूहळू शिक्षण झालेलं नव्हतं, पण ओढ होती त्याची. त्यामुळे लग्नानंतर मी 3 डिप्लोमा केले, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मी BEdसुद्धा केलं. ग्रॅज्युएशननंतर जेव्हा माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर कोल्हापूरला झाली तेव्हा माझी मुलं लहान होती, 3रीत 2रीत अशी होती आणि त्यांना ताराबाई पार्कमध्ये आम्ही राहायला आलो. आणि आजूबाजूला काहीच नवीन शिक्षणाचे, छंदाचे कुठलेही क्लास काय नव्हते. आणि तेव्हा सारखं वाटायचं असं की आपण असं मुलांसाठी काहीतरी करूया. आणि म्हणून मी पुन्हा मॉन्टेसरी कोर्स केला आणि माझं जे फॅशन डिझायनिंगचं आणि कुकिंगचं क्षेत्र होतं ते थोडंसं बाजूला ठेवून मी शैक्षणिक क्षेत्रात आले. आणि कांचनताई परुळेकर यांनी 2005 साली माझ्या चाचा नेहरू बालभवन या प्लेग्रुपचं उद्घाटन केलं. प्लेग्रुप आणि संस्कार वर्ग अशा 2 क्लासनी सुरुवात झालेली. आता आमचे 13 वेगवेगळे क्लासेस आहेत. प्लेग्रुप, संस्कार वर्ग, ज्युनियर KG, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, क्लासिकल डान्स, कथ्थक, भरतनाट्यम, वेस्टर्न डान्स, त्यानंतर ड्रॉइंगचे क्लासेस आहेत आपल्याकडे. नंतर स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीचे क्लास आहेत, ॲबॅकस, असे वेगवेगळे क्लास आहेत आणि महिलांसाठीसुद्धा क्लास आहेत. हे सगळं सुरू असताना आमची शाळा बालभवन हे काही खूप मोठं नाही, अगदी छोटंसंच, जसं मुलांना दुसऱ्याच घरात आल्यासारखं वाटावं. काही आकर्षकपणा असा दिसत नाही शाळेत आमच्या. खूप साधी शाळा, जमिनीवर बसतो आणि समोर बेंच ठेवून आमची मुलं लिहितात. पण आमच्या शाळेला युनिफॉर्म नाही, शूज नाही आणि बॅग नाही. हसत खेळत आम्ही सर्व अभ्यासक्रम मुलांना शिकवतो आणि खूप मुलं तयार आहेत. बालवयातच वेगवेगळे संस्कार व्हावेत यासाठी मुलांना विविध गोष्टींची आम्ही त्यांना जाणीव करून देत असतो, नवनवीन गोष्टी दाखवत असतो. यातलंच एक उदाहरण म्हणजे आमच्या छोट्या बालभवनच्या मुलांनी गार्डन क्लबच्या एक्झिबिशनमध्ये भाग घेतला. त्याच्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. लोकमतच्या स्पर्धेत भाग घेतला, त्यातही त्यांनी क्रमांक मिळवला. आकाशवाणी केंद्रावर आपले कार्यक्रम सादर केले. अशी वेगवेगळे
आम्ही प्रयोग करत असताना आम्हाला पालकांचीसुद्धा खूप उत्तम साथ मिळाली आणि आम्हाला पेरेंट स्कूलही सुरू करावं लागलं, कारण काही गोष्टी पालकांच्यापर्यंत पोचणं गरजेचं होतं. आज सगळे करिअर करणारे पालक आहेत, त्यामुळे आपल्या मुलांच्याकडे वेळ द्यायला फारसा नाही आहे त्यांच्याकडे, पण कोणत्या गोष्टी त्यांना शिकवाव्यात, कोणत्या वयात शिकवाव्यात या गोष्टी कळाव्या. त्याचबरोबर मोबाईलचं लागलेलं हे व्यसन म्हणेन मी, हे मुलांच्याबरोबर थोडंसं पालकांनाही आहेच. त्यातून कसं दूर व्हावं यासाठी आपण स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज सुरू केला. गेले 8 वर्ष आम्ही ह्याचा क्लास घेतो आहे. मी इंटरनॅशनल लर्निंग सेंटरचे, युनिव्हर्सिटीचे काउन्सिलिंगचे पण कोर्सेस केले आणि या कोर्समधून असं लक्षात आलं की बौद्धिक खेळातून मुलांची डेव्हलपमेंट किती छान होते. त्याची आम्ही पहिल्यांदा क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि क्लासेस सुरू केल्यानंतर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मग आम्ही तारावी पार्क येथे सुपर ब्रेन गेम्स नावाची शॉप सुरू केलं. आपल्या शॉपीमध्ये 2 वर्षाच्या मुलांपासून 99 वर्षापर्यंत सर्वांसाठी ब्रेन गेम्स आहेत. आपण शाळांना स्किल डेव्हलपमेंट लॅब देतो, हॉटेलला, हॉस्पिटलला, वेटिंगला जे असतात त्यांच्यासाठी गेम देतो. त्याचबरोबर आपण विशेष मुलांच्यासाठी गेम देतो, तिथं लॅब पण देतो आणि ओल्ड एजसाठी सुद्धा आपण काम करतो. त्यांच्यासाठी आपण बरेच वर्कशॉप केलेले आहेत. मला ह्या सगळ्या कामात मला कांचनताई परुळेकर यांची वेळोवेळी मदत मिळते, त्यांचे मार्गदर्शन मला मिळतं. आम्ही त्यांच्याकडून जवळजवळ 12 डोंगराळ भागातील शाळा इथं आम्ही ते वर्कशॉप घेतले मुलांचे, तिथल्या शाळांना लॅब दिल्या. त्याचबरोबर आम्ही 3 ठिकाणी ओल्ड एजसाठी वर्कशॉप घेतले, NRI पेरेंट्ससाठी घेतले आणि हळूहळू आम्ही परदेशातही पोहोचलो. ह्या उपक्रमाचा खूप फायदा होतो, ह्या गेम खेळण्याचा खूप फायदा होतो. मला 2 मुलं आहेत, दोन्ही इंजिनियर आहेत आणि ते आता हे काम पाहतात, थोडं मॅन्युफॅक्चरिंगचंही आणि शॉपीचंही काम पाहतात आणि आम्ही ॲक्टिव्हिटीज घेतो. आता आपले कोल्हापूरबरोबरच पुणा आणि बेंगलोर इथंसुद्धा आपलं काम सुरू झालं आहे. ह्या 8 इंटेलिजन्समध्ये एक म्युझिकल इंटेलिजन्स होतं, ते डेव्हलप करण्यासाठी आम्हाला थोडीशी अडचण येत होती. म्युझिक आम्ही गेली 18 वर्ष आपल्याकडे क्लास आहेच म्युझिकचा, त्यातून होतंच, पण प्रॉपर आम्ही त्याचं मार्गदर्शन घेऊन त्याचा कोर्स करून आता आपण म्युझिक थेरपीसुद्धा देतो आणि त्याद्वारे सुद्धा अगदी लहान बाळापासून आजी आजोबांपर्यंत सर्वांना त्याचा उपयोग होतो. मी रोटरी क्लब ऑफ रॉयल्सची सेक्रेटरी आहे. हे सगळं करत असताना गरजूंच्यापर्यंत कुठंतरी काम केल्याचा आनंद आणि समाधान मिळावा म्हणून मी ह्या रॉयल्सच्या ग्रुपला जॉईन झाले आणि हा आमचा महिलांचा ग्रुप आहे. संख्या जरी कमी असेल तरी सगळ्याजणी खूप उत्सुकतेनं हे सगळे काम पार पडतात आणि मला त्याचा एक हिस्सा होण्याची संधी मिळाली, त्याचा मला खूप अभिमान आहे. त्याचबरोबर हा मी नवीन बिझनेस आम्ही जो सुपर ब्रेन गेम शॉप आम्ही सुरू केलं होतं, हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल किंवा लोक याला किती रिस्पॉन्स देतील याचा अंदाज नव्हता. मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही बिझनेस ग्रुप जॉईन केला. मी आत्ता त्या बिझनेस ग्रुपची कोल्हापूर रिजनची वुमन विंगची कोऑर्डिनेटर आहे. 8 चॅप्टर आहेत माझ्याकडे आणि या ग्रुप जॉईन केल्यापासून माझा बिझनेस इतक्या झटपट महाराष्ट्रात सगळीकडे पोचला आणि त्याचबरोबर आम्हाला आमच्या कामाची प्रशंसा होते आणि आम्हाला काम मिळतं आणि आपल्याकडून गेम्स खरेदीही केले जातात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बिनधास्त बोला या चॅनलनी मला ही संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. जाता जाता मी महिलांसाठी 2 गोष्टी सांगू इच्छिते की महिला ह्या बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. हा काम करत असताना त्यांना प्रचंड धावपळ होते, पण हे सगळं त्या करत असताना आपल्या संसाराच्या चौकटीला कुठंही धक्का न लागू देता ह्या काम करत असतात. त्यामुळं एका महिलेला सपोर्ट करावा लागतो. त्यामुळे घरातल्या सर्व सासूंनी आपल्या सुनेला सपोर्ट करा आणि सर्व सुनांनी आपल्या सासूची काळजी घ्या, कारण हे एकमेकींना केलात घरात आनंदी वातावरण असेल तेव्हा तुमचा बिझनेस किंवा तुमचे कार्य खूप सुंदर रीतीनं काम होतील. आणि ही घरातली मोठी जी वयस्क लोकं असतात ही चालती फिरती विद्यापीठं असतात, त्यांच्याकडून खूप सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात. त्यामुळे नेहमी त्यांना आनंदी ठेवा आणि तुम्ही आनंदी राहा. आनंदी मनानं केलेलं काम खूप छान आणि उत्तम होतं.